सर्वांना नमस्कार। आज आपण या व्हिडिओमध्ये इको क्लब या पोर्टलवर आपल्याला एक पेड़ माँ के नाम अंतर्गत आपल्याला जे काम करायचं आहे त्यासाठी आपल्याला आपल्या इको क्लबचा प्रत्येक शाळेचा पासवर्ड माहिती असणं गरजेचं आहे। आणि जर तो पासवर्ड माहिती नसेल, विसरला असेल किंवा मुख्याध्यापक बदलल्यामुळे तुम्हाला माहिती नसेल तो पासवर्ड कशा प्रकारे मिळवायचा ते आज आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत। सर्वप्रथम आपण ecoclub.education.gov.in ही वेबसाईट आपण आपल्या सर्च बारला टाकायची आहे आणि त्यानंतर अशा प्रकारच्या पहिल्यांदा येणारी वेबसाईट आपण टच करणार आहात। इको क्लब फॉर मिशन लाईफ अशा प्रकारे आलेला असते। अशा प्रकारचा इंटरफेस या ठिकाणी येतो। यामध्ये आपण भाषा इथं बदलू शकता, हिंदी इंग्लिश। उजव्या कोपऱ्यामध्ये जे लॉगिन आहे या लॉगिन वर आपण टच करायचं आहे। टच केल्यानंतर स्कूल लॉगिन, फॅकल्टी लॉगिन आणि स्टेट ॲडमिन लॉगिन अशा प्रकारच्या 3 टॅब आलेले आहेत। आपल्याला स्कूल लॉगिन वर काम करायचं आहे, त्यासाठी आपण स्कूल लॉगिनला टच केलं। टच केल्यानंतर खाली स्कूल लॉगिन आलेला आहे। स्कूल लॉगिन म्हणजेच आपल्या शाळेचा UDIS नंबर, आपण तो शाळेचा UDIS नंबर टाकायचा आहे। त्या ठिकाणी टाकल्यानंतर पुढे कंटिन्यू म्हणणार आहात। कंटिन्यू म्हणल्यानंतर या ठिकाणी OTP सेंड सक्सेसफुली टू ZP आणि पुढे 72 पासून सुरुवात होणारा मोबाईल नंबर आहे। या मोबाईल नंबर OTP गेलेला आहे। OTP आपण त्या ठिकाणी टाकून जे गेलेले आहेत त्या मोबाईल नंबर किंवा ईमेलवर आपण मिळालेला OTP आपण त्या ठिकाणी टाकून घेणार आहात। टाकून झाल्यानंतर खाली जो कॅप्चा आहे तो कॅप्चा टाकायचा आहे काळजीपूर्वक। लक्षात येत नसेल तर कॅप्चा आपण पुन्हा बदलू शकता, रिलोड करून घ्यायचा आहे आणि सबमिट म्हणणार आहात। सबमिट म्हणल्यानंतर या ठिकाणी युअर पासवर्ड, सेट युअर पासवर्ड म्हणून आलेला आहे। न्यू पासवर्ड, कन्फर्म पासवर्ड, आपल्याला हवा असलेला पासवर्ड तुम्ही टाकून घेऊ शकता आणि अपडेट पासवर्ड म्हणणार आहात। अशा प्रकारे आपण नवीन पासवर्ड मिळवू शकणार आहे। यासाठी आपल्याला 2 गोष्टीची गरज आहे। एक म्हणजे मोबाईल नंबर, सुरुवातीचे 2 अक्षर आपल्याला मोबाईल नंबरची माहिती होतात। त्या मोबाईल नंबरवरून आपण मोबाईल नंबर यापूर्वी कोणाकडे होता त्याकडनं OTP घेऊ शकता किंवा ईमेल ID आपल्याला दिसतोय सुरुवातीची काही अक्षर आहेत त्यावरून ईमेल ID कोणाकडे आहे त्याची माहिती घेऊन आपण त्या ठिकाणचा OTP टाकून आपण पासवर्ड नवीन रिसेट करू शकता। धन्यवाद।